हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे मटका कुल्फी। खूप सोपी आहे, बनवायला पण फारसा काही वेळ लागत नाही, झटपट बनणारी आहे। फक्त फ्रीजचा टाइम सोडून जर का बनवायला गेलं तर खूप कमी वेळेत बनती। तर इथे मी साखर घेते 1/2 कप। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे जर तुम्ही साखर कमी खात असेल तर तुम्ही साखर कमी वापरली तरी चालेल, पण 1/2 कप जी साखर आहे तर ही परफेक्ट आहे। तर 1/2 कप इथे साखर घेतली आहे। बादाम घेतलेत 4 ते 5 आणि त्याच्यानंतर पिस्ता टाकलाय 4 ते 5, परत काजू टाकलेत आणि विलायची, जर तुमच्याकडे विलायची पावडर असेल तर ती पण तुम्ही अर्धा चम्मच इथे टाकू शकता, पण इथे माझ्याकडे विलायची पावडर नव्हती तर इथे मी 3 ते 4 विलायची टाकली आहे। तर त्याला छान त्याचे छिलके टाकायचे नाही आहे, फक्त त्याच्यात आतले जे बीज आहे ते टाकायचे। जर तुम्हाला विलायची पावडर नसेल टाकायची तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स नाही तर मग तुम्ही प्लेनही बनवू शकता, खरंच खूप टेस्टी लागते। तर इथे मी सगळं एकदम फाईन पावडर बनवली आहे बघा। त्याच्यामध्ये कुठलं म्हणजे एकदम असं साखर जी आहे तर त्याचे दाणे दिसत नाही आहे, इथपर्यंत आपल्याला त्याची फाईन पावडर बनवायची आहे। तर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे। तर याच्यामध्ये ही जर का आपण नॉर्मली भाजीमध्ये वगैरे वापरतो, पण याला आपण आईस्क्रीममध्ये पण, म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की याच्यापासून आईस्क्रीम बनते, तर मी तीच ट्राय केली आहे। तर त्याच्यापासूनच बनवली आहे। एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ अशी आईस्क्रीम होती बघा। तर इथे त्याच्यासाठी मी पूर्ण एक पॅकेट यूज करते आहे त्याचं। तर इथे मी अमूलची फ्रेश मस्त अशी क्रीम घेतली आहे। फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर थोडीशी ती कडक झाली होती, तर त्याचं व्यवस्थित ते निघालं नव्हतं, तर मी एकदम कट करून कैचीने मस्त त्याच्या आतली पूर्ण क्रीम जी आहे तर ती काढून सगळी यूज केली आहे। तर त्याच्यानंतर काय करायचं, जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल, जर अशी मशीन नसेल, फेटायची मशीन असते ना, तर ती नसेल तर तुम्ही नॉर्मली जे आपल्याकडे मिक्स करायचं असतं ना, तर त्याने पण तुम्ही केलं तर एकदम इझी पटापट बनून जातं। तर कसं आहे, ब्लेंडर असलं तर कमी वेळेत बनून जातं। त्याच्यानंतर जी फाईन पावडर बनवून ठेवली होती साखरची, काजू, बदाम, पिस्ता सगळं आपण त्याच्यामध्ये ॲड करून त्याची फाईन पावडर बनवली होती, ती त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर मी आत्ता ज्याने मिक्स करत होते मिक्सरनी, तर त्याने पण तुम्ही मिक्स केलं ना, तर फक्त कमीत कमी 8 ते 9 मिनटं चांगलं मिक्स करत राहायचे। ब्लेंडरनी इथे 2-3 मिनटामध्येच एकदम व्यवस्थित होऊन गेलं मिक्स। तर बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान मस्त अशी स्मूथ वाटते बघा। त्याच्यानंतर इथे मी केसर भिजू घातलं होतं। तर केसर नसेल तर काही हरकत नाही, फक्त केसर टाकलं ना की याचा कलर खूप छान येतो, तर त्याच्यासाठी मी केसरचा इथे वापर केला आहे। तर याला अर्धा तास पहिलेच मी केसर भिजू घालून ठेवलं होतं साईडनी। तर बघू शकता त्या दुधाचा जो केसर टाकल्याने कलर किती छान आला आहे। केसर याच्यासाठी की जसं मी सांगितलं त्याचा कलर खूप छान येतो, आईस्क्रीम खूप दिसायला खूप छान वाटते। तर त्याच्यामध्ये मी अगोदरच भिजू घालून ठेवलं होतं अर्ध्या तासापूर्वी। तर त्याच्यानंतर त्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आणि परत ब्लेंडरनी एखादा मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता आपलं जे आपण मिश्रण जे आहे तर ते बनून एकदम परफेक्ट तयार झालं आहे, चांगलं असं स्मूथ बनवून तयार झालं आहे। जर तुमच्याकडे असे मटके नसतील तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये पण तुम्ही याला टाकू शकता, किंवा आपले जे चहा पिण्याचे कप असतात तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकू शकता। खरंच खूप दिसायला पण खूप छान वाटतं आणि खायला पण एकदम सॉफ्ट आणि स्मूथ अशी मस्त आईस्क्रीम लागते बघा ही। तर इथे माझ्या मुलीला ते मटका पाहिजे होता, तिला दिसायला खूप छान वाटत होतं, तिला वाटत होतं ती खेळणीच आहे। तर इथे सगळे जे मटके आहे, तर पहिला मटका भरताना तो व्हिडिओ कुठे गायब झाला, तो सापडलाच नाही मला। तर त्याच्यानंतर सगळे जे मटके आहे तर ती आईस्क्रीम जी आहे त्याच्यामध्ये भरली आहे। तर इथे 4 मटके भरलेत मस्त छोटे छोटे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चारुळ्या टाकते। आमच्या इकडे ह्या बीजला चारुळ्या बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात, तुमच्या भागामध्ये काय बोलतात त्याला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर थोडे त्याच्यामध्ये टाकायचे 8-9 असे मस्त छोटे छोटे दाणे त्याच्यामध्ये टाकायचे, चवीला खूप भारी लागतात आणि थोडंसं केसर त्याच्यावर टाकायचे, दिसायला पण छान दिसतात आणि टेस्ट पण खूप भारी लागते। तर मस्त जे आहे तर त्याला चांगलं असं कवर करून घ्यायचं आहे त्या मटक्यांना, कारण की कसं होतं, आपण जर का त्याला चांगलं व्यवस्थित कवर नाही केलं तर काय होतं की त्याच्यावर जे आईस्क्रीमवर आहे ना असं बर्फ तयार होतं। तर मी इथे बटरचा
बटर पेपरचा वापर केला आहे बघा कवर करण्यासाठी. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या कापडाचा पण वापर करू शकता याला कवर करण्यासाठी. चांगलं त्याला रबरने चांगलं पॅक करून घ्यायचं आहे एकदम असं, म्हणजे थोडी पण त्याच्यामध्ये हवा न जाता, म्हणजे बर्फ तयार होऊ नये असं इथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं एकदम पॅक करून घ्यायचं आहे. तर सगळे जे मटके आहे तर ते पॅक करून घेतले. तिला पाहिजेतच होते ते, तर म्हणजे माझ्या मुलीला ते मटके पाहिजेतच होते. नंतर मी तिला दिला पण होता, एक माझ्याकडे एक्स्ट्रा होते तर तिने एक फोडून पण टाकला. त्याच्यानंतर काय करायचं आहे की त्याला चांगलं असं पॅक केल्याच्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर फ्रीझरचा जो स्पीड आहे तर तो फुल करायचा आणि मस्त 7 ते 8 घंट्यासाठी त्याला तसंच ठेवून द्यायचं. तर इथे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही म्हणजे जेवण वगैरे झालं होतं संध्याकाळी, तर तेव्हा आम्हाला खायचं होतं. तर सगळे मस्त असे मटके जे आहे तर एकदम भारी वाटत होते. एकदम मस्त असे एकदम सॉफ्ट झाली होती क्रीम. मी काय सांगते, म्हणजे तुम्ही जेव्हा बनवसाल ना तर तेव्हा तुम्ही खाऊन नेहमी बनवसाल अशी मस्त ही आईस्क्रीम बनवून तयार होती बघा. तर सगळे जे आहे मटके मस्त असं, कुठेही त्याच्यावर बर्फाची लेयर आली नाही आहे किंवा कुठलाही मस्त असं त्याच्यावर पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे. व्यवस्थित असे मस्त असे मटके जे आहे तर ते बनवून तयार झालेत. तर मी तुम्हाला दाखवते पण किती सॉफ्ट असे मटका कुल्फी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला पण लाईक करण्याचं विसरू नका. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.